नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सरस्वती विद्यालय यूट्यूबवर स्वागत आहे। आज मी मराठी विषयाची एक कविता सादर करणार आहे। या कवितेचं नाव आहे आकाशी झेप घेरे पाखरा। कवी आहेत जगदीश खेबुडकर। चला तर मग आपण ही कविता तालासुरात ऐकूया। आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा। तुझ भवती वैभव माया, फळसार मिळते खाया, सुख लोलुप झाली काया, हा कुठवर आसरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा। तुझ पंख दिले देवाने, करविहार सारथाने, दरी डोंगर हिरवीराने, ओलांडूया सरिता सागरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा। कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परिणावळते, हृदयात व्यथाही जळते, काशी विचारा होई भावरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा। घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा। कवी जगदीश खेबुडकर हे चित्रपट गीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत। प्रसिद्ध कवी, साहित्यिक, गीतकार, पटकथाकार, संवाद, लघुकथा, नाटक, दूरदर्शन मालिका यासाठी त्यांनी निर्मिती केलेली आहे। साधे, सोपे परंतु अर्थगर्भ व नादमय शब्द ही त्यांच्या गीताची वैशिष्ट्ये आहेत। एकापुढे एक येणारे त्यांचे शब्द म्हणजे त्यांना मिळालेली ईश्वरी देणगीच आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना 11 वेळा सन्मानित करण्यात आले। त्याशिवाय गदिमा पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्यिक पुरस्कार, त्याचप्रमाणे जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे। विशेष म्हणजे आपल्या लातूर नगरीमध्ये त्यांच्या वयाच्या 75व्या वर्षी अमृत महोत्सव म्हणून त्यांना या ठिकाणी गौरवण्यात आलं।
इथले साहित्यिक मंडळी त्या ठिकाणी त्यांना गौरवण्यासाठी बोलवण्यात आलं. मोठा गौरव ठेवण्यात आला. लातूरमध्ये मोठ्या गौरवामध्ये त्यांना आदर सत्कार, शाल आणि साहित्यरत्न पुरस्कार देण्यात आला. मराठी चित्रपट सृष्टीत त्यांनी मोठ्या प्रमाणात गीत लिहिले आणि कवीने सुरक्षिततेचे, परावलंबितेचे कवच काढून स्वकष्टाने जगण्याची महत्त्वाकांक्षा अधोरेखित केलेली आहे. तर आपण हीच कविता, हेच गीत चित्रपटामध्ये कशा प्रकारे गायले गेलेले आहे ते आपण एकदा परत पाहू. सोन्याचा पिंजरा, सोन्याचा
सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा. आत्ताच आपण जगदीश खबडकरांची रचना बापूजींच्या तोंडातून ऐकलेली आहे. सुधीर फडके यांनी हे जे गीत गायलेलं आहे खरोखरच अर्थभरीत, भावभरीत आणि जीवनाचं एक मोठं द्योतक सांगून जाणारं हे काव्य आहे. कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाच्या सामर्थ्याची ओळख करून देतो आहे. प्रस्तुत कवितेतून कवी परावलंबित्वाचे कवच फोडून सामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करावे आणि उत्तम यश मिळवून त्याचा निखळ असा आनंद घ्यावा असा संदेश देतात. कवी जगदीश खेवडकर त्यांना एका मुलाखतीमध्ये विचारलं गेलं की आपल्याला ह्या कविता कशा सुचल्या, तर त्यांना सांगितलं, त्यांचा सांगितलेला अनुभव मी तुमच्या पुढे कथन करतो. 1947ला बापूजींची हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर पूर्ण भारत पेटून उठला. जेवढे काही सरकारी कर्मचारी होते त्यांची घरं पेटवून दिली. जगदीश खेवडकरांचे हे वडील सरकारी शिक्षक होते. त्यांचंही घर धडधडा पेटवून दिलं कोल्हापुरात. आणि ज्या वेळेस ते घर पेटलेलं बघत असा बाकी लोक घर विझवण्यासाठी किंवा आपलं काही सामान जे काही वाचवण्यासाठी पळापळी करत होते, पण हे मात्र कविता करत होते. अशा या धगधगत्या पेटलेल्या रसरस्त्या घरातून आणि अंगाऱ्यातून त्यांना सुचलेल्या कविता आहेत. शब्दापुढे शब्द, मनमोहकता, त्याचबरोबर वेगवेगळ्या रसाची निष्पत्ती. त्यांना असं म्हणलं की तुम्ही फक्त लावण्याच करतात, चित्रपटामध्ये तुम्ही फक्त लावण्याच करतात. त्यावेळेस त्याने सत्यम शिवम सुंदरा हे जे गीत लिहिलेलं आहे सुशीला चित्रपटासाठी, हे गीत त्यांनी स्वतः बसमधून प्रवास करत असताना एका शाळेमध्ये प्रार्थना म्हणून गात असताना ऐकलं. आणि त्यांनी स्वतःला, मी एवढा मोठा नाही तरीसुद्धा माझं गीत हे शाळेमध्ये प्रार्थना म्हणून गावं हे धन्यता मानली. त्यांची अशी कितीतरी गीतं सांगता येते की जे अजरामर झालेली आहेत, लोकांच्या तोडून अगदी भावपूर्ण आणि कटुसत्य सांगणारी गीतं आहेत. आणि मतितार्थ त्या गीतामधून वेगवेगळा निघतो. तर त्याचप्रमाणे त्यांची वेगवेगळी गीतं, उदाहरणार्थ ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी वसले, मला हे दत्तगुरु दिसले, हे भक्तिगीत. अशी त्यांची प्रत्येक चित्रपटामध्ये भक्तिगीतं आहेत. पिंजरा चित्रपट तर त्यांच्या गीताने भरपूर गाजला. त्या चित्रपटातही सांगितलं गेलं की सगळ्या लावण्याचा आहे, त्याच्यामध्ये शृंगारच असतो, त्याच्यात भक्ती कुठे आहे. त्यावेळेस त्यांनी लिहिलेलं आहे, आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी, दे रे काना चोळी लुगडी. हे जे काव्य आहे, आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी, तर हे काव्य त्याने त्यांच्या लेखणीतून उतरवलेलं आहे. आणि अशाच प्रकारचे कितीतरी कविता, कितीतरी गाणी. अष्टविनायका तुझा महिमा कसा, आठ प्रकारच्या लोकगीतामधून हे अष्टविनायकाचं काव्य त्याने रचलं.
निर्मात्याने त्यांना स्वतः गाडीत घेऊन घेतलं आणि म्हणले तुमच्याशिवाय गीत आम्हाला कोणी लिहून देणार नाही. पहिल्यांदा मोरेश्वरला गेले. मोरेश्वर लय मोठं मंदिर, 18 पायऱ्या हो. त्याच्या गाण्यामधून पूर्ण 8ही विनायकाचं चित्र, गणपती 8वा गणपती, हे अशा प्रकारे म्हणजे प्रत्येक विनायकाचं, प्रत्येक गणपतीचं असलेलं तिथलं स्वरूप, रूप आणि सत्यता त्यांनी त्या गीतामध्ये रचली. आणि त्याबरोबरच त्या गीतातील 7वं कडवं सुद्धा त्यांनी स्वतः गायलंय आणि त्यांच्यावरच चित्रित केलं. अष्टविनायक चित्रपट जर पाहिला तर त्याच्यातलं 7वं कडवं, 7व्या विनायकाचं कडवं आहे, हे त्यांच्यावर चित्रित केलेलं आहे. याचा कदाचित पाहिलात तर नीट बारकाईनं पहा. तिथं जगदीश खेबुडकर यांनी स्वतः गायलंही आणि त्यांनी नटाचं म्हणजे चित्रितही त्यांच्यावर केलेलं आहे. तिथं 8ही कडव्याला 8 वेगवेगळे नट आणि नट्या घेतलेले आहेत आणि त्या गाण्याचे पूर्ण मोठं गाणं आहे. ते गाण्याचं गायन पण त्याने केलं आणि 8ही कडवे 8 वेगवेगळ्या लोकभाषेमध्ये लोकगीतामध्ये गायले गेलेले. अशी त्यांची थोरवी. स्वतः ते इंग्रजीचे शिक्षक होते. जसे वडील शिक्षक तसे स्वतःही इंग्रजीचे शिक्षक झाले. परंतु मराठीचा हा ध्यास एवढा होता की सांगितल्याप्रमाणे त्यांनी गीतं पटकन तयार करायचे. एकदा दादा कोंडकेंनी त्यांना सांगितलं स्वांग आणि ढॉंग हे गाण्यामध्ये आलं पाहिजे आणि म्हणून मग त्यांनी लगेच 5 मिनिटात गाणं तयार करून दिलं. लबाड लांडगं स्वांग करतंय, लगीन करायचं ढॉंग करतंय. खूप छान सुरुवात त्यांची वेगळीच. एक होतं जंगल, त्या जंगलात झालं मंगल, हत्ती आलं, घोडा आलं, वाघ आलं, सिंह आलं, सगळे प्राणी आलेले आणि नंतर त्या ठिकाणी झालेली धमाल. म्हणजेच लबाड लांडगं ढॉंग करतंय, लगीन करायचं स्वांग करतंय. असं स्वांग आणि ढॉंगवरून त्यांनी गाणं गायलेलं आहे. त्याचप्रमाणे कलियुगामध्ये कशा प्रकारे माणसं वागतील हेही सांगितलंय. ऊस पिकतोय इकडं साखर तिकडं पळाली, हात वटीला जागा देवळामध्ये मिळाली. साधू झालाय भोंदू झालाय भरस्पती आणि साधू झालाय खुळा. अशा प्रकारचे त्यांच्या गाण्यामधून मतितार्थ भरपूर आलेला आहे. त्यावेळेसच त्यांनी सांगितलेलं होतं की कष्ट करून शान काय आईची लेकरं उपास. गाणं तुम्ही बारकाईनं ऐका. त्या गाण्यातलं फक्त ध्रुपद तेवढं लक्षात राहतंय. मी ध्रुपद घेईना, फक्त मधला पॅरेग्राफ मधले काही ओळी घेतोय, कारण ध्रुपद घेणं हे उचित नाही. काळ्या आई कष्ट करून काळ्या आईची लेकरं उपासी, ढेर पोटाला सावरीत आईंदी खातोय तुपासी. मास्तर गिरवी श्री गणेशा पोर शिकवितेशा. तर अशा प्रकारे त्यांच्या या गीतामधून भले ते गीत लहान मुलंसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे एकटा जीव सदाशिवमध्ये ते गीतं चित्रित झालेली होती. त्यांच्या गीतांना द्विअर्थी गीतही म्हणलं जातात, पण भावार्थी आणि भक्तीचा अर्थ असलेली सुद्धा गीतं त्याच्यामध्ये आहेत. आणि त्यांची व्यक्तिगीतं जसे सुशिला चित्रपटातलं गीत पहिलं की भावरूप भक्ती दे, शब्दरूप शक्ती दे, चिमण पाकरा दयासागरा, सत्यम शिवम सुंदरा, हे त्यांचंच लिखित गीत आहे. आणि आज आपण हे प्रार्थना गीत म्हणून सुद्धा म्हणतो. तर असे हे जगदीश खेबुडकर यांचा परिचय द्यावा तेवढा कमीत. त्यांना विविध महाराष्ट्र राज्याने तर विविध पुरस्कारांनी पुरस्कृत केलं, पण गदिमा स्वयं श्री रामप्रभू ऐकती लवकुश रामायण गाती, हे गदिमांचं गाणं त्यांच्यासुद्धा गीतातून असे शब्दापुढं शब्द येतात कसे, असे भाव उत्कटता येते कुठून,
अशा प्रकारचा हा विचार करायला, अंतर्मुख विचार करायला लावते. असे शब्द, यांचेही शब्द तसेच आहेत, पण ज्याला पाहिजे तसे. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर, गोवा, काश्मीरला हे सुद्धा गीत यांचंच. भले ते चित्रित रेखावरती केलेलं असेल, त्याच्यामध्ये श्रृंगार असेल, कारण नवीमध्ये नऊही श्रृंगार आपण शिकलेले आहोत. त्याच्यामध्ये नऊही रस शिकलेलो आहोत. त्याच्यामधला श्रृंगारस, आणि श्रृंगाराबरोबर मराठी भाषेचा सगळ्यात मोठा रस म्हणजे वीर रस. श्रृंगारावर वीर रसाची झाली बरसात. मृदंग मोठा समुद्र बोले, सुंदर वीणा अनमुरली, थाप डफावर फडफडताच भाई माझी फुरफुरली. चला, कुठं पटांगणात जायचंय का, कुस्तीच्या फळावर जायचंय का, कडकड 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 हलकी वाजायला लागले की कसलाही पैलवान उड्या मारायला लागतो. तशा प्रकारचा वीररस निर्माण होतो. आणि म्हणून जुन्या काळामध्ये रणांगणामध्ये शंखभेरी, चक्रनाद, दुमदुमी, ताशा अशा वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य वाजत होते. हे आकाशी झेप घेरे पाखरा या गीतामध्ये बापूजींनी फक्त दिमडी हे वाद्य घेतलं आणि साऱ्या सोप्या सुटसुटीत चालीमधून माणसाला विचार करायला अंतर्मुख केलेला आहे. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. प्रतिकात्मक माणसाला पाखरू असं समजलं, आणि माणूस हा कशाच्या भोवती गुरफटलेला आहे, या संसारामध्ये सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये गुरफटलेला आहे. त्याला बाहेर जावंसं वाटतच नाही. सुटके लागी मन बावरते, हे जग ही बंदीशाळा. या साने गुरुजीच्या कवितेनुसार ज्यावेळेस माणसं सुटका करून, म्हणजे या पिंजऱ्यातून सुटका करून घ्यायची, त्यावेळेस मन बावरतं. मृत्यू जवळ आलाय म्हणलं तर घाबरतो. सध्या करोनाची स्थिती तशीच आहे. करोना हा आपल्या जवळचा, पायाखालचा, शेजारचा शत्रू आहे, आणि तो कधी आपल्याला होईल काय सांगता येत नाही. अचंबित करून टाकणाऱ्या या विषाणूनं जगात कहर करून सोडलेला आहे. आणि न भीता, न काळजी करता, न कोणतीही तमा न बाळगता जर आपण विहार स्वतंत्र असा केला, आपला स्वतंत्र विचार केला, आकाशामध्ये झेप घेतले, तर हा सोन्याचा पिंजरा सोडूनच झेप घ्यावी लागेल. त्याशिवाय पक्षाच्या पंखामध्ये बळकटी येणार नाही. आणि म्हणून आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. मी खूप वेळा ही कविता 10वीला येण्याच्या अगोदरही आतापर्यंत मी वैयक्तिक तर 36 सेंड ऑफ दिले 10वीचे. आणि ज्या वेळेस 10वीच्या सेंड ऑफला मला बोलायला उभा केलं, त्या वेळेस मी ही कविता घेतलेलीच आहे, आकाशी झेप घेरे पाखरा. कारण शाळेतून ज्यावेळेस शाळेत असतात तोपर्यंत त्यांना जग तेवढं काही माहीत नसतं. शाळा, घर, मी, माझं घर, आई वडील आणि थोडे बहुत मित्र याच्यापेक्षा लांब गेले नसतात. पण ज्यावेळेस जगाचा ठाव घ्यायचा असतो त्यावेळेस त्याला खूप मोठी झेप घ्यायची असते. आणि तेच आता दिसून आलेलं आहे की आमच्या शाळेचे जवळपास 650 विद्यार्थी हे परदेशात आहेत. म्हणजे दरी, डोंगर, 7 समुद्र ओलांडून हे पलीकडे गेलेले आहेत. त्याबरोबर हे जे किमया आहे ते त्यांनी स्वतःहून झेपावलेले आहेत आकाशात. स्वतःचा विचार केलेला आहे. स्वतःचा विचार करून स्वतःच्या पंखामध्ये एवढं बळ निर्माण केले ज्ञानाचं की जगामध्ये कुठलाही
ज्ञानी त्यांच्या पुढे खुजा होऊन जातो. कारण हे ज्ञान स्वतः मिळवलेलं आहे आणि स्वतः मिळवणारे ज्ञान मिळवणारे विद्यार्थी हे कधीही मागं पडत नाही. ते उंच अशी भरारी घेतात. तुझं भवती वैभव माया, या तुझ्या भोवती या पिंजऱ्यामध्ये, पिंजरा हा अगदी छान अशा राजमहालामध्ये लावलेला आहे. तो पिंजरा सोन्याचा आहे. त्यामध्ये काय काय आहे तर रसाळ फळं, बरोबर पेरू, त्याबरोबरच मिरची, त्याबरोबर वेगवेगळे फळावर तुला खाण्यासाठी ठेवले. तू लांब जर त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडला तर तू खूप लांब जाशील, म्हणून पिंजऱ्याचा दरवाजा बंद करून ठेवलेला आहे आणि त्यामध्येच तू गुरफटलेला आहे. तुझं सुख या पिंजऱ्यामध्ये तुला दिसतं आहे. तुझे काया त्या पिंजऱ्यामधीलच सुखासाठी तयार झालेली आहे असं तुला वाटतं आणि तिथलंच सुख तू घेतोस. तुझ्या मालकाने सांगितलं तेवढंच की या बसा राम राम म्हणायला सांगितलं तेवढंच म्हणतोस, त्यापुढे तू बोलत नाहीस. उंच विहार करणारे पक्षी वेगवेगळे आवाज काढतात आणि त्यांना पूर्ण जगाची माहिती होते, पूर्ण वातावरणाची माहिती असते. तसंच तुला पंख दिले देवाने, तुझं पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने. तुला पंख दिले ते पिंजऱ्यात बसण्यासाठी नाही, खूप असा उंच विहार करण्यासाठी दिलेले आहे. मी त्या ठिकाणी म्हणतो तुझं पंख दिले देवाने कर विचार सातत्याने. विचार करत राहिलास तर तुला त्याच्याशी त्या अनुषंगानं एका शब्दासाठी 10 शब्द शोधावे लागतील. आणि अशाच प्रकारे तुकाराम महाराजाचे अभंग असतील, 4 ओळीचा अभंग, पण महाराज सांगायला लागले की 3 तास अभंगाचं निरूपण करतात. आपल्या कीर्तनातून महाराज 3 तास निरूपण करतात. ज्ञानेश्वराची 1 ओवी घेऊन महाराज 1 तासवर एका ओवीचं निरूपण करतात. आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या निरूपणास म्हणजे समोर बसलेल्या अगदी लहानापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत सर्वांना लागू पडणाऱ्या वेगवेगळ्या जीवनातील आवश्यक गोष्टी सांगत असतात. तसंच माणसाला इथं पाखराची उपमा दिली, उपमा वापरलेली आहे. पाखराला या ठिकाणी पाखरू म्हणजेच माणूस आहे आणि माणसाला पंख दिले, म्हणजे पाखराला पंख जसे दिले तसे माणसाला विचार दिलेले आहेत. दरी डोंगर हिरवी राणे जा ओलांडून या सरिता सागरा. ओलांडून हे सरिता सागर, हिरवी राणे, उंच डोंगर, रशियामधले वेगवेगळे हंस, हिमालय यासारखा उंच असा पर्वत असलेले ते ओलांडून इथं भारतामध्ये, राजस्थानमध्ये, मध्य प्रदेशात एवढेच नव्हे तर आपल्या उजनी धरणावर येतात आणि या ठिकाणी येऊन ते अंडी घालून, त्यांचा विहिणीचा काळ असतो, अंडी घालतात. इथं पिल्ले जन्मतात, पिल्ले मोठे होतात आणि ते पिल्ले परत चरण्यासाठी परत रशिया, मंगोलिया, चीन अशा वेगवेगळ्या देशामध्ये हजारो किलोमीटर प्रवास करून जातात. हजारो किलोमीटरच नाही तर हिमालयाच्या वरून जायचं म्हणलं तर, विमानातून सुद्धा जायचं म्हणलं तर ऑक्सिजन कमी पडतो आणि तेवढ्या उंच भरारी घेताना त्यांना किती म्हणजे त्यांच्यामध्ये किती ताकद निर्माण झालेली असावी याचा विचार करावा. अशी ताकद आपल्यामध्ये निर्माण व्हावी आणि उंच भरारी घ्यावी. यापुढेही त्याने सांगितले कष्टाविना फळ ना मिळते. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. कळते परिणा वळते. तुझं कळते परिणा वळते ही म्हण त्यामध्ये घातलेली आहे. कळते परिणा वळते. कळतंय पण वळत नाही, चावतंय पण गिळत नाही, समजतंय पण
करता येत नाही अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत. आणि ह्या कळते परिणावळते हृदयात व्यथाही जळते. हृदयामध्ये सारखं वाटतंय हे करावं ते करावं ते करावं, फक्त स्वप्नाधीत बघण्यात आपला वेळ जातो, कर्तव्य कमी पडतं. आणि म्हणून ज्यावेळेस हृदयामध्ये व्यथा जळत राहते त्यावेळेस तुझा जीव अगदी कावरा बावरा हो. आणि म्हणूनच म्हणतो की आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. घामातून मोती फुलले जे कष्टकरी आहेत, शेतकरी आहेत, श्रमदान करणारे आहेत, कामकरी आहेत, यांच्या ज्यावेळेस ते काम करतात त्यावेळेस शरीरातून घामाच्या धारा सुटतात आणि त्या घामातून घामाचे मोती जमिनीत वर पडतात आणि त्या जमिनीतून पुन्हा कणसाच्या दाण्यातून ते मोती चमकतात. म्हणून घामाच्या धारातून घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. आणि त्या कष्टाची किंमत त्या कष्ट करणाऱ्यालाच कळते. कारण कवी इंद्रजित भालेराव यांनी बाप ह्या कवितेमध्ये सांगितलं की माझा बाप कसा आहे, शेतात बोराट्याची झाप तिथं राबत शेतकरी माझा बाप. माझा बाप ज्यावेळेस राबतो त्यावेळेस त्यानं ऊस पिकवतो, काळी ऊसाची पाचट घाली अंगावर चिंध्या, आणि त्याचं खाणं काय तर चटणी भाकर खातोय. पण ती चटणी भाकर त्याला गोड किती लागते तर घामाच्या कष्टाच्या घामातून जे चव निर्माण झालेली असते तीच चव त्याला खरी चटणी भाकरीतून मिळते. म्हणून घामाच्या धारा ज्या मातीत पडलेल्या आहेत त्या मातीतूनच मोती पिकले गेलेले आहेत. ज्याच्या घरी श्रमदेव काम करतोय, घरी अवतरलेला असतो, त्यावेळेस घर अगदी धन धान्य लक्ष्मीनं गच्च भरलेलं असतं. प्रसन्नतेने नटले घर, प्रसन्नतेने नटले हा योग. घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवनी आला साजेरा. हा योग जीवनामध्ये अगदी छानसा आलेला आहे. साजेरा म्हणजे खूप छान. कारण कष्ट केल्यानंतर घर धनधान्यानं लक्ष्मीनं सगळं घर गच्च भरलं, बसायला जागा उरली नाही तरीसुद्धा पण आनंद ओसांडून वाहत असतो. आणि दारी आलेल्या भिक्षुकांना ते भरभरून वाढत असतात. आनंदानं बहरून गेलं असतं घर. आणि हे घर भरलेलं पाहून अगदी आनंद गगनात मावेन असा होतो. हे सर्व होत असताना तू विचार कर आणि विचारातून, आचारातून, कष्टातून, घामातून जे काय पिकवशील ते टिकेल. ती लक्ष्मी स्थिर राहील. नाहीतर लक्ष्मी बिगर घामाची आलेली लक्ष्मी ही चंचल आहे. सारखी ती एकाच ठिकाणी राहत नाही. आणि हे मोती पिकवल्यानंतर धन धान्य आपलं अन्न पिकवल्यानंतर आपल्या शेतातील ज्या अन्नाची चव आहे ती इतरांना येत नाही. शेतात भाजून खाल्लेली कणसं, शेतात भाजून खाल्लेल्या शेंगा, फुळा, त्याचप्रमाणे तुरीच्या शेंगा, हे ज्या वेळेस शेतामध्ये कोणतीही गोष्ट करून खा ही गोड लागते. याच्या मागचं कारण आहे की शेतात एक वेगळाच आनंद आहे. आनंदाबरोबर तो गोडवा मिळत राहतो. तो कुठेही असा शहरामध्ये किंवा बंद दरवाजामध्ये मिळत नाही. म्हणून तू काय कर,
आकाशी झेप घे. माणसाच्या मनाला पहिल्यापासून सांगितलेलं आहे, बहिणाबाईंनी सांगितलं, मन लहरी लहरी त्याची काय सांगू मात, आता होत भुईवर गेलं आभायात. आता इथं होतं म्हणलं तर गेलं आकाशामध्ये ते पळालेलं असतं. आणि म्हणून मन जहरी जहरी अरे इचू सापवरा त्याले उत्तरे म्हणतर, त्याचं न्यार रे तंतर, अरे इचू सापवरा त्याला उत्तरे म्हणतर. बहिणाबाईंनी मनाविषयी जेवढं सांगितलं तेवढं एवढं खोल आहे की त्याच्यावर आपल्याला भरपूर बोलता येईल. पण या ठिकाणी माणसाला आकाशामध्ये झेप घेऊन काय कर, तर उंच ध्येयाची जी शिखरे आहेत ते सर कर, त्या शिखरावरती जा, उत्तम यश मिळव आणि त्या यशाचा निखळ आनंद घे. त्या यशावरून घसरू नको, त्या यश तसाच टिकवून ठेव, असा संदेश या कवितेमध्ये जगदीश खेवडकर यांनी दिलेला आहे. आणि त्याप्रमाणे तुम्हाला वागण्यासाठी सांगितलेलं आहे.